हे संवाद न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शेवगाव तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मिळणाऱ्या रेशन तांदूळ आणि धान्याच्या मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। शासनाकडून गोरगरीब नागरिकांसाठी अत्यल्प दरात उपलब्ध करून दिले जाणारे धान्य खुलेआम विकले जात असल्याचा आरोप होत असून याकडे संबंधित प्रशासनाकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा गंभीर सवाल उपस्थित केला जातोय। तालुक्यात अनेक ठिकाणी रेशन धान्याचा साठा करून तो परस्पर विक्रीसाठी वापरला जात असल्याचं बोललं जातंय। विशेषतः रेशन तांदूळ मोठ्या प्रमाणात खाजगी व्यापाऱ्यांकडे आणि गोदामांमध्ये पोहोचत असल्याची माहिती नागरिकांकडून समोर येत आहे। मात्र या प्रकरणात ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। तालुक्यात इतर अनेक बाबींवर प्रशासनाकडून कारवाई सुरू असताना रेशन धान्याच्या काळा बाजाराकडे मात्र दुर्लक्ष का केलं जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। शेवगाव येथील पुरवठा विभागाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत का, तसेच काही दुकानदार आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक संबंध आहेत का अशी चर्चा आता उघडपणे जनतेमध्ये सुरू झाली आहे। ग्रामीण भागातील अनेक लाभार्थ्यांना नियमित आणि पूर्ण धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत। काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या नावावर धान्य उचलले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून यामुळे संपूर्ण वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। जिल्हा पुरवठा विभागाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे। तसेच शेवगाव तालुक्यातील रेशन दुकाने, गोदामे आणि धान्य वाहतुकीची तपासणी करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे। दरम्यान प्रशासन या गंभीर आरोपांकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि संबंधितांवर कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे।